बातमी अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा आयोजित करण्यात आली। नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा असणार आहे। महायुतीचे उमेदवार खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत आणि या सभेत देवेंद्र फडणवीस काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दर्यापुरात 3 वाजता भव्य सभेला देवेंद्र फडणवीस संबोधित करतील। तर दर्यापूर हा महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातच देवेंद्र फडणवीस यांची सभा असणार आहे। अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। अमरावतीत महायुतीच्या उमेदवार म्हणजेच भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत, सभा घेणार आहेत। या सभेत काय बोलणार देवेंद्र फडणवीस हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे ही सभा आयोजित करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे। सुरेंद्र, अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे, तेही दर्यापूर मतदारसंघात। तर या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, आज अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभेचं भव्य दिवस आयोजन करण्यात आलं आहे। तशी तयारी जी आहे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये सुरू आहे। साधारणतः 3 वाजता ही सभा जी आहे ते सुरू होणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर भाजपच्या उमेदवार जे आहेत नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन आहे आणि नवनीत राणा यांनी नामांकन अर्ज भरल्यापासून खरं तर प्रचाराची पहिलीच सभा या अमरावती जिल्ह्यात होत आहे, कारण की अद्यापर्यंत एकही प्रचाराची सभा जी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये झाली नाही आणि पहिली प्रचाराची सभा जी आहे ती अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात या ठिकाणी आहे। आणि दर्यापूर तालुका जर बघितला तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे बळवंत वानखडे जे विद्यमान आमदार सुद्धा आहे त्यांचा हा मतदारसंघ आहे। त्यांच्या मतदारसंघामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलंय। नेमकं या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस काय संबोधतात आणि कशा प्रकारे तिथून मतं खेचून आणतात आणि नवनीत राणाच्या पाड्यात पाडतात हे बघणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की बळवंत वानखडे त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहे आणि त्याच ठिकाणी सभेचं आयोजन असल्या कारणाने त्यांच्या भोवया त्या ठिकाणी उंचावलेल्या आहे। नेमकं देवेंद्र फडणवीस काय बोलतात आणि नवनीत राणाच्या प्रचारार्थ कशा प्रकारे ते आयोजन या ठिकाणी करतात, कशा प्रकारची ती रणनीती आखतात, आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय नेमके आदेश देतात, सर्वसामान्य लोकांना जनतेला काय आश्वासन आव्हान देतात हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। प्रज्ञा जी सुरेंद्र, खरं तर नवनीत राणा या भाजपाच्या उमेदवार म्हणजे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, त्यांना उमेदवारी घोषित झाली आणि आता अमरावतीत सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसं चित्र पाहावयास मिळते आणि कोणत्या मुद्द्यांवर ही लढत असणार आहे? एकंदरीत अमरावतीचं चित्र जर बघितलं तर अमरावती या ठिकाणी तिहेरी अशी लढत आहे। भाजपच्या म्हणजे महायुतीचे उमेदवार नवनीत राणा आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार जे बळवंत वानखडे या ठिकाणी रिंगणात आहेत आणि तसेच प्रहारच्या बच्चू कडू यांच्या संघटनेकडून दिनेश बुब हे देखील रिंगणात आहे। एकंदरीत मताचं विभाजन बघितलं तर कोणासाठी कोणाचं मताचे विभाजन पोषक ठरत अत्यंत बघणं गरजेचं आहे। जर बघितलं तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जी आहे ती या ठिकाणी होत आहे। विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी कुठल्या प्रकारचे कामं या ठिकाणी, कुठल्या प्रकारचा विकास या ठिकाणी केला, अशा प्रकारचा आरोप प्रत्यारोप या ठिकाणी दोन्ही विद्यमान आमदार आणि उमेदवारांकडून होत आहे। नेमकं कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक चालते बघणं गरजेचं आहे। सगळीकडे विकासाचा मुद्दा हा जरी येत असला तरी ज्या पद्धतीनं सध्याचं वातावरण आहे त्या पद्धतीनं नेमकं विजय कोणाचा होईल अद्याप सांगणं कठीण आहे। मात्र विभाजन मताचं होणार आणि विभाजन होणाऱ्या मताचं बळवंत वानखडे यांना पोषक ठरतं की नवनीत राणा यांना पोषक ठरतं हे बघणं गरजेचं आहे। प्रज्ञा जी धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।